म्हणजे माझा स्ट्रेस मी माझ्या बरोबर घेऊन आलोय म्हणायला हरकत नाही. ते आता या एपिसोडमध्ये कळेल स्ट्रेस आहे का आनंद आहे. स्ट्रेस आणि डायबिटीसचा संबंध आहे का, खरंच संबंध आहे का? स्ट्रेस म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण निगेटिव्ह स्ट्रेस हा प्रत्येक वेळेला आपण काय म्हणतो की स्ट्रेस हा निगेटिव्हच असतो असं नाही आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जर का ग्रोथसाठी काही करायचं असेल, नवीन काही शिकायचं आहे, नवीन काय अचीव करायचं आहे, तर त्यातनं येणारा जो स्ट्रेस आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो, तो आपल्याला जगण्याची व्हॅल्यू किंवा जगण्यासाठी एक सिस्टीम घालून देतो. तर तो स्ट्रेस हवा आहे. पण जो स्ट्रेस आपल्याला नको आहे, ज्याला डिस्ट्रेस म्हणतात, तो स्ट्रेस डायबिटीस किंवा कुठल्याही विकाराला जन्म देतो किंवा तो विकाराकडे घेऊन जातो. मेडिटेशनचा अर्थच थोडंच तशी आहे. मेडी म्हणजे मी, माझं, ओके, आणि टेशन म्हणजे सेलिब्रेशन. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला सेलिब्रेट करता, तुमच्या सोलला सेलिब्रेट करता, रॅदर दॅन सेलिब्रेटिंग विथ अदर्स, किंवा दुसऱ्यांबरोबर आनंद जेव्हा आपण घेतो किंवा देतो, त्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्वतःला आनंद घेता आणि देता, तेव्हा ते मेडिटेशन असं म्हटलं जातं. डायबिटीजमध्ये किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये किंवा जो कोणी स्ट्रेससोबत झगडत असेल अशा लोकांना 100% झोपेचा प्रॉब्लेम येत असणार. तर अशा मेडिटेशन केल्यामुळे, अशा टेक्निक्स वापरल्यामुळे, जसं तुम्ही आत्ता सांगितलं, झोप लागणं आणि झोप पूर्ण होणं याच्यात फरक आहे. क्वालिटी स्लीप अँड क्वांटिटी स्लीप. काही जण असतात ज्यांना जे म्हणतात मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही, मी 8-9 तास निवांत झोपतो किंवा झोपते. पण ती क्वालिटी स्लीप आहे का? तुम्ही तेवढ्या डीप लेवलला जाऊन झोपता का प्रत्येक वेळेला तुम्हाला खुट्ट झालं की जाग येते? जर असं होत असेल तर तुमची ती क्वालिटी स्लीप होत नाही. सो मेडिटेशन जर आपण झोपण्या अगोदर जर केलं, म्हणजे जस्ट झोपेच्या अगोदर, म्हणजे आम्ही DFFच्या कम्युनिटीमध्ये बरेच वेळेला डिस्कस करताना झोपण्याच्या अगोदरचं एक शेड्यूल त्यांना सांगतो की काय केल्याने तुम्हाला एक क्वालिटी स्लीप मिळू शकते. त्यातला एक पार्ट म्हणजे मेडिटेशन आहे, जे नुसतं म्युझिकल असू शकतं, चॅन्टिंग असू शकतं, किंवा दिव्यासोबतचं एखादं मेडिटेशन असू शकतं, वॉटेवर, और शांतपणे झोपून आजचा दिवस कसा गेला ह्याचे जरी तुम्ही प्लस मायनस तुमच्या डोळ्यासमोर आणलं, ते सुद्धा मेडिटेशन असू शकतं. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आत्तापर्यंत डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये आपण डाएटबद्दल बघितलं, परत एक्सरसाइजबद्दल बघितलं, फास्टिंग, डिटॉक्स, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बघितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट एक आज आपण बघणार आहोत, माइंड डिटॉक्सिफिकेशन. स्ट्रेस म्हटलं की तणाव घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका. आजचा एपिसोड त्यासाठीच आहे. आज आपल्यासोबत आहेत गायत्री कुलकर्णी, ज्या मेडिटेशन एक्सपर्ट आहेत, डायबिटीज फ्री फॉरएव्हर या संस्थेच्या डायरेक्टर आहेत, आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णीच्या सहचारिणी आहेत. आणि डॉक्टर भाग्येश कुलकर्णी सर तर आहेतच आपल्यासोबत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर भाग्येश हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. त्या दोघांचंही आत्ता स्वागत करूया. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. खूप छान वाटतंय दोघांना आज बघून. आणि तो पण टॉपिक पण तसाच निवडलाय तुम्ही, स्ट्रेस मॅनेजमेंटचा. म्हणजे माझा स्ट्रेस मी माझ्या बरोबर घेऊन आलोय म्हणायला हरकत नाही. ते आता या एपिसोडमध्ये कळेल स्ट्रेस आहे का आनंद आहे. एक्झॅक्टली. मी जरा दडपणामध्ये आहे आज. मी म्हणणार होते की तुम्ही जरा स्ट्रेसमध्ये दिसताय, आणि होपफुली मॅडम त्या आपल्या दोघांचाही स्ट्रेस दूर करते. अगदी बरोबर. डॉक्टर, नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न तुम्हाला. ओके, फायर. स्ट्रेस आणि डायबिटीसचा संबंध आहे का, खरंच संबंध आहे का? त्याच्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा स्ट्रेस हा म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आणि मला असं वाटतं की स्ट्रेस म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण निगेटिव्ह स्ट्रेस हा प्रत्येक वेळेला आपण काय म्हणतो की स्ट्रेस हा निगेटिव्हच असतो असं नाही आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जर का ग्रोथसाठी काही करायचं असेल, नवीन काही शिकायचं आहे, नवीन काय अचीव करायचं आहे, तर त्यातनं येणारा जो स्ट्रेस आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो, बरोबर, तो आपल्याला जगण्याची व्हॅल्यू किंवा जगण्यासाठी एक सिस्टीम घालून देतो. तर तो स्ट्रेस हवा आहे. पण जो स्ट्रेस आपल्याला नको आहे, ज्याला डिस्ट्रेस म्हणतात, तो स्ट्रेस डायबिटीस किंवा कुठल्याही विकाराला जन्म देतो किंवा तो विकाराकडे घेऊन जातो. म्हणजे असं म्हणतात की 90 to 95% जे काही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत किंवा कुठलेही इलनेसेस आहेत, त्याचा उगमच इमोशनल आपल्या डिस्ट्रेसमधून किंवा इमोशनल नॉट वेलबिईंगमधून आलेला असतो. आणि डायबिटीसमध्ये तर 100% या निगेटिव्ह स्ट्रेसचा रोल आहे. आणि स्ट्रेस म्हणजे बऱ्याच वेळेला मला काय वाटतं की जर का आपण ती डेफिनेशन बघितली टेक्स्टबुकवाली किंवा हे, तर परसिव्ड परसेप्शन, म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं की एखाद्या गोष्टीची मला त्या गोष्टीची भीती वाटू शकते, त्याची तुला वाटणार नाही. बरोबर आहे. त्याचा बघण्याचं माझं जे परसेप्शन आहे आणि रियालिटी,
ह्याच्यामध्ये जर का डिफरन्स जास्त वाढत गेला तर तो स्ट्रेस असू शकतो. किंवा एखादा स्ट्रेस आहे परसिव्ड, पण मला असं वाटणं की मी त्याला सामोरं जाऊ शकत नाही आहे. म्हणजे परसिव्ड एखादी गोष्ट, घटना आणि त्याला रिॲक्ट करण्यासाठी तुमच्याकडे असलेलं सामर्थ्य, ह्याच्यामध्ये जेव्हा दरी वाढत जाते तर ती तुम्हाला डिस्ट्रेसकडे घेऊन जाते. आणि जर का ही दरी मोठी असेल तर मग तो स्ट्रेस तुमच्यावरती हावी होतो. आणि असा स्ट्रेसला कसं रिलीज करायचं, कसं टॅकल करायचं आणि त्यातनं बाहेर कसं पडायचं, हे नॉलेज जर का त्या व्यक्तीला नसेल तर त्याच्या कॉर्टिसॉल लेवल वाढतात आणि मग त्याच्या अनुषंगाने येणारे डायबिटीस असेल, ब्लड शुगर वाढलं, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड वगैरे वगैरे हे सगळं त्याच्याशी निगडीत येतं. त्यामुळे परसिव्ड ॲक्शन किंवा परसिव्ड परिस्थिती आणि त्याच्यासाठी असलेलं माझं कोपिंग मेकॅनिझम, या दोन गोष्टी जर का मी समजून घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून स्ट्रेस रिलीजकडे बघितलं तर मग स्ट्रेस रिलीफ किंवा स्ट्रेस रिलीज होऊ शकते. ओके. सो वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट की स्ट्रेस माझ्याकडे कुठला आहे. आणि डेफिनेटली वाढलेल्या तणावाचा तुमच्या डायबिटीसशी 100% संबंध आहे. मी म्हणतोच ना, माझं फेवरेट वाक्य आहे की ज्याचा माथा गरम आणि ज्याचं रक्त गरम. आणि त्यात 70% रोल मी म्हणतो की माइंडसेट आणि आपल्यातल्या निगेटिव्ह गोष्टी आणि स्ट्रेस. बरोबर. गायत्री, काय सांगाल, स्ट्रेस म्हणजे नेमकं काय? येस, जसं सरांनी एक्झॅक्टली वर्ड वापरला की इमोशनल इम्बॅलन्स. म्हणजे खरं तर नॅचरली आपण माणूस म्हणून जगत असतो तेव्हा हे अपेक्षित असतं की आपल्या इमोशन्सला आपण कंट्रोल करणं किंवा आपल्या इमोशन्सला आपण रेग्युलेट करणं. पण एक्झॅक्टली उलटं जेव्हा होतं की आपल्या इमोशन्स आपल्याला कंट्रोल करायला बघतात किंवा आपण आपल्या इमोशन्सच्या अंडर जातो आणि त्यातनं आपलं जे रिॲक्शन्स असतात ते आपण वेगळ्या पद्धतीने बाहेर करतो. सो तिथे तो तणाव निर्माण होतो किंवा स्ट्रेस निर्माण होतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण मुन्नाबाई MBBS मध्ये बघितलं की बोमन इराणी सर, त्यांची जेव्हा एक इमोशन ट्रिगर होते दॅट इज अँगर, त्यांना राग येतो. ॲक्च्युली त्यांनी त्यावेळेला ओरडणं अपेक्षित आहे, पण ते काय करतात, त्याच्याबरोबर खेळतात, त्या इमोशन बरोबर खेळतात आणि ते हसायला लागतात. त्यांची रिॲक्शन बदलते, समोरच्या माणसाची रिॲक्शन बदलते. सो एक्झॅक्टली स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपण हेच केलं पाहिजे की आपण आपल्या इमोशन्सला खेळवलं पाहिजे किंवा त्याच्याबरोबर आपण त्याचा बॅलन्स केला पाहिजे. फारच महत्वाचं. फोकस चेंज करणं फार गरजेचं आहे. अँगल बदलला, त्याची बॉडी लँग्वेज बदलली, रिॲक्शन बदलली तर आपण कोपअप करू शकतो. बरोबर. सो बिईंग मेडिटेशन एक्सपर्ट, गायत्री, मेडिटेशन हेल्प करतं का स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये? डेफिनेटली. ह्याच्यामध्ये माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. आपण आता जेव्हा बघतो आजकाल तर बरेच वेळेला बरेच लोकांचा पर्स्पेक्टिव्ह मुळातच सुरुवात अशी होते की मेडिटेशनमध्ये माझा फोकस लागत नाही, बरोबर, मला जमत नाही, इट्स नॉट माय कप ऑफ टी, असं बरेच वेळेला असं होतं. किंवा नाही, मला झोप येते, अशाही काही गोष्टी असतात. तर माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. मेडिटेशन इटसेल्फ इज काय म्हणतो असं हेतुपुरस्तर केलेली गोष्ट आहे ती. इंटेन्शनली जेव्हा आपण म्हणतो की मला माझ्या मानसिक स्वास्थ्यावर काम करायचंय तेव्हाच तुम्ही मेडिटेशन करू शकता. सो मेडिटेशन जर करायचं असेल तर तुम्हाला ते इंटेन्शनली करणं ठरवणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने जसं जिमला जाऊन तुम्हाला जर काही बेनिफिट्स एक्सपेक्टेड असतील तुमच्या शरीरावर तर तुम्ही आधी जिमला जाणं गरजेचं आहे, त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवणे गरजेचं आहे आणि तिथली प्रत्येक गोष्ट फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं मेडिटेशनमध्ये मी म्हणेन की तुम्ही आधी माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे, तर ते तुमच्या मानसिक स्वास्थ्यावरती नक्कीच तुम्हाला काम करू शकेल. मनाची जिम आहे असं आपण म्हणू शकतो. येस, करतो तसं मनाला पण एक योग्य विचारांची आणि योग्य ह्याची जोड देण्यासाठी मेडिटेट करणं आणि आपल्या आयुष्याला आनंदाकडे किंवा सेलिब्रेशनकडे घेऊन जाणं, मला वाटतं त्या मेडिटेशनचा अर्थच थोडंच तशी आहे. मेडी म्हणजे मी, माझं, आणि टेशन म्हणजे सेलिब्रेशन. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला सेलिब्रेट करता, तुमच्या सोलला सेलिब्रेट करता, रॅदर दॅन सेलिब्रेटिंग विथ अदर्स किंवा दुसऱ्यांबरोबर आनंद जेव्हा आपण घेतो किंवा देतो त्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्वतःला आनंद घेता आणि देता तेव्हा ते मेडिटेशन असं म्हटलं जातं. मला वाटतं स्पिरिच्युअलिटीच्या ह्याच्यात मी म्हणलं होतं की मी स्वतः आनंद स्वरूप आहे. आनंद मला बाहेर नाही हुडकायला जायचा आहे, मला माझ्यातला आनंद हुडकायचा आहे आणि तो मला मेडिटेशन हे माध्यम आहे. मेडिटेशनचं माध्यम आहे तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत ह्याच्याशी जुळवून घेण्यासाठी, तुमच्या मनाची ताकद काय हे समजून घेण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही स्वतः चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप बनता
आणि तेव्हा तुम्ही तो इतरांना त्या पद्धतीनं द्यायला शिकता तर तुमचं ते आनंद स्वरूप व्यक्त झालं. जसं मला वाटतं तुकाराम महाराजांनीच म्हणलेलं आहे की आनंदाचे डोही आनंदी तरंग. अगदी तर मेडिटेशनमध्ये तुम्ही स्वतः जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये तो आनंद तयार होतो तर तो एक बुंद तुम्ही तयार केला. म्हणजे जसं एखाद्या तळ्यामध्ये किंवा एखाद्या शांत पाण्यामध्ये आपण दगड टाकतो आणि मग त्यातनं तरंग तयार होतात. तसे मी जर का आनंद स्वरूप आहे आणि माझ्यामध्ये जर का मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये मी तो एक तरंग तयार केला तर त्या लहरी सगळीकडे पसरायला सुरुवात होते. सो हे आनंद स्वरूप तुम्ही इतरांना दिलं पाहिजे. हा मेडिटेशनचा मतितार्थ असू शकतो. अगदी अगदी बरोबर आहे. डायबिटीसच्या पेशंटनी मेडिटेशन सुरू करणं कितपत गरजेचं आहे? पहिली गोष्ट पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की मेडिटेशन का करायचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो. पहिली गोष्ट स्ट्रेस जेव्हा मला होतो त्यावेळेला माझ्या ज्या काही इमोशनल या गोष्टी असतात, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा प्रत्येक व्यक्तीला आनंदीच राहायला आवडत असतं. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे, आपला नैसर्गिक गुणधर्म आहे. आपण असं म्हणतो की आपलं शरीर आणि मन हे 5 एलिमेंट्स पासून बनलेलं आहे आणि प्रत्येक एलिमेंटमध्ये आनंद भरलेला आहे. सो आपण आहोतच आनंदीमयी, आपण दुःखी जास्त वेळ राहू शकत नाही. सो मला जेव्हा स्ट्रेस येतो किंवा माझ्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडती, एखादी घटना घडती आणि मला जेव्हा म्हणतो मला दुःख झालं किंवा मला स्ट्रेस झाला, मला जे अपेक्षित होतं ते माझं एक्सपेक्टेशन पूर्ण नाही झालं, असं जेव्हा आपण म्हणतो ते आपल्याला त्रास होतो आणि मग त्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला शरीरावर दिसायला लागतात. जसं की छातीत धडधड वाढायला लागती, घाबरल्यासारखं होतं, गिल्ट यायला लागती, तोंडाला कोरड पडती, भीती वाटायला लागती, आयुष्य जगण्यात काही मजाच नाही असं वाटायला लागतं, एकटं राहावं वाटतं, रडू येतं किंवा भावना आपल्याला एक्सप्रेस करता येत नाहीत. कधी कधी खूप जास्त एका ठिकाणी बसून रडावं वाटतं, कधी कधी एकदमच शांत राहावं वाटतं, सगळं नैराश्य आल्यासारखं होतं याच्यामध्ये. तर हे जे सायन्स आहेत हे बेसिकली तुमच्या शरीरातल्या कॉर्टिसॉल लेवल वाढवतात. कॉर्टिसॉल लेवल वाढले की तुमच्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम जी बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी दिलेली असते ती ॲक्टिवेट होती आणि ती ॲक्टिवेट झाली की सिम्पॅथेटिक सिस्टीमचं काम आहे व्हेझो कॉन्स्ट्रिक्शन. आपल्या सगळ्या व्हेसल्स कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्याचा परिणाम होतो तुमचं हार्ट रेट वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढायला लागतं. दुसऱ्या बाजूला ब्लड शुगर वाढायला सुरुवात होती आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफवरती किंवा तुमच्या डायबिटीसवरती होतो. ह्याच्याबरोबर अपोजिट रिॲक्शन घडती जेव्हा तुम्ही मेडिटेट करता. जेव्हा तुम्ही पर्पजफुली एखादी ॲक्ट करता आणि मनामध्ये त्या पॉझिटिव्ह गोष्टी तयार करायला सुरू करता, मग ते लाफ्टर थेरपी असू शकते, योगनिद्रा असू शकतो, डान्स थेरपी असू शकते किंवा एका ठिकाणी बसून केलेलं डीप ब्रिदिंग असू शकतं. मेडिटेशन करायचं म्हणजे मला भगवी वस्त्र परिधान करायला पाहिजे, देवासमोरच बसलं पाहिजे, मला एक ठराविक वेळच पाहिजे. यू कॅन इमिजिएटली यू कॅन स्टार्ट ॲज लो ॲज एका ठिकाणी बसून डीप ब्रीथ. तुम्ही एका ठिकाणी बसून जस्ट ओमचा जरी उच्चार एका वेळेला करायला लागला 10 मिनिटं 15 मिनिटं तर तुम्ही बघितलं तर तुमच्या श्वास नॉर्मली आपण जेव्हा आत्ता बोलतोय किंवा हे करतोय ना आपण 10 ते 12 श्वास घेतो एका मिनिटात. जी योगी लोक असतात किंवा जी शांत लोक असतात जेव्हा ते मेडिटेशन करतात तर एका मिनिटात ते 2 ते 3च ब्रीदिंग करतात. एवढं त्यांचं हे असतं आणि आपण पण प्रॅक्टिसने तिथपर्यंत जाऊ शकतो. सो मेडिटेशन बेसिकली काय करतं, तुमच्या श्वासाची रिदम जी आहे ती सिस्टमिक करतं. आणि जेव्हा ही श्वासाची रिदम तुम्ही सिस्टमिक करता त्यावेळी तुमची व्हेगस नर्व जी तुमच्या ब्रेनकडनं गटला कनेक्टेड असती ती तुमची स्टेबिलाइज होती. व्हेगस नर्व तुमची स्टेबिलाइज झाली की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होती. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट झाली की बॉडीचे सगळे गोष्टी रिलॅक्स व्हायला लागतात. मग ब्लड शुगर ड्रॉप व्हायला लागती, बीपी तुमचं नॉर्मल यायला लागतं, डायजेस्टिव्ह इम्प्रूव्ह होतं, स्लीप सायकल तुमचं इम्प्रूव्ह होतं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी मग चांगल्या वाटायला लागतात, चांगल्या दिसायला लागतात. सो मेडिटेशन हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुमचा डायबिटीस किंवा ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये येतात. आणि मग त्याच्यासाठी या टेक्निक्स आहेत. हे याच्यामागचं सायन्स आहे. हो ना, म्हणून मी म्हणतो 70% स्ट्रेस रिलीज. अगदी बरोबर आहे. गायत्री, तुम्ही काय सांगाल बिगिनर्सनी कसं म्हणजे सुरुवात कशी करणं अपेक्षित आहे मेडिटेशन? बिगिनर्ससाठी मी म्हणेन किंवा ज्यांनी आजपर्यंत मेडिटेशन कधी केलं सगळ्यांसाठीच बरं का, फक्त डायबिटीज पेशंटसाठी त्यांच्यासाठी. तर सुरुवातीला 5 मिनिट रूल वापरा. 5 मिनिट रूल म्हणजे काय, 5 मिनिटं लागतात, फार काही होणार नाही, करून बघूया. हे जेव्हा तुम्ही 5 मिनिट रूल वापरता त्यावेळेला त्या गोष्टीचे ॲटलिस्ट इनिशिएशन सुरू होतं, तुम्ही करायला लागता. नाही तर मग मेडिटेशन करायचं आहे, मग मला ते प्रॉपर ते सगळं पाहिजे, मग मला एन्व्हायरमेंट असं पाहिजे, असा जर विचार करत राहिला तर त्याच्यामध्ये बरेच वेळेला प्रोकास्टिनेशन वाढतं. तर 5 मिनिट रूल वापरून बघा. 5 मिनिट म्हणजे फक्त 5 मिनिटात होऊन जाणार आहे माझं, तर मी 5 मिनिटं डीप ब्रिदिंग करून बघतो किंवा बघते. हे ट्राय करून बघ नक्की. आणि त्याच्याबरोबरच त्याच्या एक स्पाइस जो ॲड करायचा असतो तो स्पाइस ॲड करा. थोडंसं म्युझिक ॲड करून बघा.
म्हणजे आपण जेव्हा म्युझिकल मेडिटेशन्स करतो त्यावेळेला एकतर काय होतं की म्युझिक्समधले जे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्या सेल्युलर लेवल्सवरती काम करायला सुरुवात करतात आणि आपल्या शरीरामध्ये काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ते 5 मिनिटाचे 10 मिनटं 15 मिनटं कधी होतात हे मोजायची आपल्याला गरज पडत नाही. सो 5 मिनिट रूल हे बिगनर्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फार अपेक्षा ठेवू नका की मेडिटेशन केलं म्हणजे आता माझा राग उद्यापासनं गायब. मेडिटेशन इज नॉट पिल. इट्स नॉट अ पिल. घेतलं आणि इट्स अ प्रोसेस. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. प्रश्न होता माझा ऍक्च्युली. सो फार अपेक्षा नाही करून बघायच्या. आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो, आईस्क्रीम खातो, एक क्षणाचा आनंद घेतो. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात एक क्षणाचा आनंद घेण्यासाठी एक मेडिटेशन प्रोसेस फॉलो करून बघायची. मेडिटेशन झाल्यावर खूप एक्सपेक्टेशन्सनी जर तुम्ही करायला सुरुवात केली तर वेळ लागतो. जसं आयुर्वेदामध्ये म्हणतात की इट्स अ प्रोसेस कुठलाही रोग बरा होण्यासाठी किंवा तसंच. सो एक तर 5 मिनिट रूल वापरून बघा. त्याच्यानंतर गायडेड मेडिटेशननी सुरुवात करून बघ. गायडेड मेडिटेशन्समध्ये काय होतं की तुम्हाला एक रिदम दिलं जातं म्युझिकचं. बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला ते जे गाईड करत असतात, जो मेडिटेशन घेत असते व्यक्ती, ती तुम्हाला मेडिटेट करते टू प्रॉपर वे की तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. अफर्मेशन्स देते तुम्हाला, ती मार्ग देते की तुम्हाला तुमच्या इनर सर्कलपर्यंत कसं पोहोचायचं. बरोबर आहे. नुसतं म्युझिक चालू आहे, मला कळतच नाहीये ना, मी व्हिज्युअलाइज काय करू. सो जेव्हा तुम्ही गायडेड मेडिटेशन्स करता तेव्हा तुम्हाला डीप ब्रिदिंग किती वेळेला करायचं आहे, व्हिज्युअलाइज नक्की काय करायचं आहे. आणि ते करत करत असताना तुम्ही जेव्हा तुमच्या कॉन्शियस माइंडवरनं सबकॉन्शियस माइंडवर येता तेव्हा जे अफर्मेशन्स तुमच्या कानावर पडतात ते तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या मनावरती काम करायला सुरुवात करतात. तिथे तुम्हाला ते कन्झ्युम करायची गरज नाही पडत. सो बेसिकली गायडेड मेडिटेशन्सचा त्यामुळे खूप उपयोग होतो. आणि तुम्ही जर बघितलं तर गायडेड मेडिटेशन्स हार्डली 10 मिनिट्स 15 मिनिट्स असतात, नॉट मोर दॅन दॅट. कारण त्याचा तेवढाच फोकस लेवल पण आपला राहतो. बिगिनर्ससाठी फोकस हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एक 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी बोर व्हायला लागतं किंवा झोप यायला लागते, कंटाळायला लागतो. ते जर मेडिटेशन तुमचं 10व्या मिनिटाला संपलं ना, त्याची मजा येते, त्यातला गोडवा लक्षात येतो. सो बिगनर्सनी ॲटलिस्ट एक मिनिमम 3 मंथ्स मी म्हणेन शॉर्ट टर्मसाठी म्हणा गायडेड मेडिटेशन्सला फोकस करणं खूप गरजेचं आहे. बरेच ॲप्स मार्केटमध्ये आहेत मेडिटेशनचे, खरंच उपयोग होतो का? आय वुड से बिगनर्स लेवलला तेवढा उपयोग होत नाही. बरं. पण सवय लावून घेण्यासाठी मात्र नक्की उपयोग होतो. माझं थोडंसं याला ॲडिशनल म्हणणं आहे की ॲप तर हा एक म्हणजे टेक्निकल भाग झाला, पण मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला गाईड म्हणून तुम्हाला म्युझिक आणि हेच पाहिजे अशी आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझं थोडंसं डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आहे की सकाळी मॉर्निंगला तुम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर एखाद्या पक्षाचा छान आवाज ऐकणं, 5 मिनटं फक्त ऐकणं, हे सुद्धा मेडिटेशन होऊ शकतं. तुम्ही रस्त्यावरून चाललेला आहात फिरत आणि 4 मस्त फुललेल्या कळ्यांचं सडा दिसतोय किंवा 4 झाडांना जाता जाता हायफाय करा ना, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्ही नेचर कनेक्टमध्ये लोकांना सांगतो की नेचरशी तुम्ही कनेक्ट जेव्हा होता तेव्हा तुम्ही काय करता. स्ट्रेस म्हणजे काय असतो की माझ्या मनात जे काय दबलेलं आहे ते मला शेअर करता येत नाही किंवा मला भीती वाटते की मी शेअर करू का नको. तर जगातला सगळ्यात जो बेस्ट कुठला आपला पार्टनर असेल की जो कुठलंच म्हणजे फक्त आपलं ऐकून घेतो, गॉसिपिंग करत नाही आणि प्रतिक्रिया पण देत नाही, असा जर का पार्टनर कोण भेटला तर आपल्याला छान वाटेल ना. तर निसर्ग हा सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. तुम्ही सूर्याकडे जेव्हा 5 मिनटं सन गेझिंग करता हे मेडिटेशन आहे. 5 मिनटं एका ठिकाणी थांबून तुम्ही जर का पक्ष्यांचे आवाज ऐकताय हे मेडिटेशन आहे. सकाळच्या वेळेला गार्डनमध्ये मी जातोय आणि थोडंसं गार्डनमध्ये फिरून त्या झाडांना पाणी घालतोय किंवा माझ्या वरांड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये 4 हे आहेत कुंड्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालतोय, हे सुद्धा मेडिटेशन आहे ना. कुठलीही ॲक्ट मनापासून रममाण होऊन करणं, फोकसनी करणं, हे जर का मेडिटेशन असेल तर माझ्या दृष्टीनं हे पण बिगिनर्स मेडिटेशन होऊ शकतं. सुंदर. हो ना. आणि मग काय जण म्हणतात मग काय जणांना गाणं ऐकणं हे असू शकतं. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही दिवसातला एक पार्ट तरी स्वतःला अंतर्मुख होण्यासाठी, स्वतःला कनेक्ट होण्यासाठी आणि स्वतःच्या शरीरातल्या पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमला रिलीज होण्यासाठी देऊ शकता. मग तो हॉबीचा पार्ट असेल तर त्याहून उत्तम. कारण मग काय असं आपल्याला ती करण्यासाठी अंतप्रेरणा लागत नाही. आणि म्हणूनच म्हणतात की तुम्ही बघा रियाज करतात काही लोक, हे सकाळी करतात उठल्या. रात्री फार उशिरा रियाज करण्यापेक्षा कुठल्याही म्युझिक किंवा कुठल्याही गोष्टींचं असतं ते सकाळी लवकर उठल्या, कारण ती जी ब्राह्ममुहूर्ताची वेळ असते किंवा सकाळी सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदयानंतरची जी वेळ असते त्यावेळी वातावरणात पण ऑक्सिजन भरपूर असतो.
सो तुम्ही नैसर्गिक रिदम जर का वापरलीत, निसर्गाचा जर का वापर केलात आणि सर्कॅडियन रिदम ह्या तिन्ही गोष्टींनी तुम्ही वापर करून 5 किंवा 10 मिनटं असं आता जसं गायत्री मॅडमनी सांगितलं तसं जर का दररोज मेडिटेट केलं तर ते पण एक स्ट्रेस रिलीजचं उत्तम साधन होऊ शकतं. सो ॲपची वेगळी माहिती एकदम नैसर्गिक सुंदर, ॲप पहिल्यांदा नैसर्गिक ॲप म्हणजे पहिल्यांदा. आजकाल असं होतं की मेडिटेशन म्हणजे मांडी घालून बसायचं आणि मी काहीतरी ऐकतोय किंवा मी काहीतरी चॅन्टिंग करतोय म्हणजे मेडिटेशन. तर आता खरं तर मेडिटेशनचा अर्थ खूप बदललेला आहे. एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थ्रू सुद्धा मेडिटेशन करता येतं, ज्याच्यामध्ये मंडला आर्ट असू शकतं, ड्रॉइंग असू शकतं, म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतो, कुठलेही. इवन मी बऱ्याचशा गृहिणींना सांगते की तुमची कुकिंग हे सुद्धा एक मेडिटेशन आहे. एखाद्या दिवशी जर स्ट्रेस आला, एखाद्या दिवशी जर तुम्हाला वाटत असेल की आय एम नॉट फिलिंग गुड, स्वतःच्या आवडीची भाजी आवडीने बनवा आणि खा. हे फार महत्वाचं आहे, स्वतःच्या आवडीची भाजी. स्वतःच्या आवडीची भाजी. आम्हाला पण चालेल. आणि इट ॲक्च्युली वर्क्स. म्हणजे मी जेव्हा माझ्या पेशंट्सशी बोलते आणि खरंच नंतर मला मेसेज करून सांगतात बायका, मॅडम छान वाटला त्या दिवशी, मी मस्त आळूचं फतफतं करून खाल्लं आणि मस्त वाटलं खायला एकदम. फारच कोणाचा राग आला असेल तर ते फोडणी टाकताना जाऊ दे, गेल्या मेला तुझा किंवा बरेच जणांना म्हणजे बरेच वेळेला मी ज्या बायका घरी असतात, ज्या ऑफिस निमित्त बाहेर पडत नाहीत किंवा घरी असतात, आणि मग त्यांचा बरेच वेळेला असा प्रश्न असतो की मॅडम काय करावं, कंटाळा येतो, काय नाही, म्हणजे आम्हाला स्वतःचं मन रमवायला काही म्हणजे साधन नाही असं वाटतं. लावा ना रेडिओ किचनमध्ये, असं जे मसाला टाकताय तो असा टाका कधीतरी, काहीच हरकत नाही. तो असं बरेच म्हणजे शेवटी मेडिटेशनचा वे प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असू शकतो आणि त्याला काही डेफिनेशन नाहीये किंवा ते कुठल्या चाकोरीबद्ध ह्याच्यात बसू शकत नाही. आणि मी ह्याला ऍडिशन म्हणजे की अगदीच कोच हवाय, ॲप हवाय, कोणीतरी समोर बसून तुम्हाला गायडन्स करणं गरजेचं आहे, ह्याची काहीच म्हणजे तुला आवश्यकता एक्झाम्पल नाहीये. देते संपदा, की माझं प्रोफेशन लॉयर आहे, मी बाय प्रोफेशन लॉयर आहे, कंपनी सेक्रेटरी, आणि मी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब करते. ज्या दिवशी माझ्याकडे एक सुंदर ॲग्रीमेंट येतं आणि त्या ॲग्रीमेंटमधला क्लॉज ऑन क्लॉज मी नीट वाचते, निगोशिएट करते, समोरच्या पार्टीशी भांडून माझं म्हणणं तिथे पटवते, मला मेडिटेशन झाल्यासारखं वाटतं. खूप हॅपी, मस्त वाटतं, छान वाटतं. तुमची पॅशन आहे, जी गोष्ट तुमच्या आवडीची आहे. जसं मला रेसिडेन्शियल इव्हेंटमध्ये सेशन घेताना असतं की बाबा संपूर्ण अजूनही द्यावं किंवा मे बी आता आजकाल पॉडकास्ट घेताना पण माझं मेडिटेशन व्हायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. मूड सुधारतो आणि दिवस छान, म्हणजे त्या दिवसाची सुरुवात पण छान माहिती मिळणं, त्या गोष्टी शिकणं, त्या दिवशी रात्री शांत झोप लागते. खरं हे पण लोकांपर्यंत नॉलेज पोहोचवत, हे पण मेडिटेशन आहे म्हणायला. मलाही या गोष्टींचं नॉलेज मिळतंय, हे मेडिटेशनच आहे. ग्रेट हे चांगल्या क्लू मिळाले आपल्याला. अगदीच. आणि ह्यामुळे शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतात का, हे अशा वेगवेगळे मेडिटेशन्स करून? 100%. कारण काय आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या स्वभाव तुम्ही नैसर्गिक स्वभावाकडे आलात, तुम्ही एक्सप्रेसिव्ह झालात, तुम्ही मनात कचरा नाही ठेवलात, तुम्ही तो बाहेर एक्सप्रेस करायला लागला. आणि असं आपण ऐकतो ना बऱ्याच वेळा, म्हणतो की शेअरिंग इज केअरिंग. तर शेअरिंग इज केअरिंगमध्ये काय आहे की दुःख शेअर केल्यामुळं कमी होतं आणि आनंद शेअर केल्यामुळे वाढतो. तर जेव्हा तुम्ही मेडिटेशनच्या थ्रू एक्सप्रेस होता त्यावेळेला व्हेंटिंग झालं, तुमच्यातल्या निगेटिव्ह एक्सप्रेशन्स बाहेर पडल्या, आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये स्वतःचं मन रमवता त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचा सेल टू सेल किंवा प्रत्येक बॉडीचा कण आणि कण हा आनंदमय व्हायला लागतो. सो तुम्ही नंतर मग त्याचं हे वाढवा. मग काही जणांचं कसं असतं, मी दररोज 1 तास मेडिटेशन करतो, 2 तास. यू डोंट काउंट की मी किती वेळ केलं. तुम्ही हे काउंट करा की त्या जेवढा वेळ मी केलं त्यानंतर माझ्या शरीरात किती आनंद तयार झाला, माझं व्हेंट आउट किती झालं. सो जस्ट डोंट काउंट की किती आवर्स मी केले, रादर दॅन किती मिनिटामध्ये मी किती आनंद मिळवला, किती आनंद हे केला. आणि जसं मॅडमनी म्हटलं तसं एक्सपेक्टेशन घेऊन बसू नका की असंच होईल, जो होताय होणे दो. आणि मग तुम्ही हळूहळू त्याला सिस्टीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि फक्त बाबा मला, आणि बरेच जण काय करतात की डायबिटीज झाल्यानंतर किंवा BP झाल्यानंतर एक ते रोबोटिक क्रिया, आणि बाबा माझं घड्याळात माझं 7:30 ते 8 हा वेळ मेडिटेशनसाठी ठरला आहे, असं न करता तुम्हाला दिवसभरात जेव्हा कधी वेळ मिळतोय त्या वेळेला. आणि मी तर म्हणतो की ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं हे सुद्धा मेडिटेशन आहे. एखाद्याला फॉरगिव्ह करणं, एखाद्याला माफ करणं हे सुद्धा मेडिटेशन आहे. रात्री झोपताना जे आपण सांगतो 4 वर्ड, ज्याला होपोनोपो म्हणतो आपण, की बाबा 4 वर्ड आपण सांगतो, थँक्यू, सॉरी, ते तुम्ही ऐकणं किंवा त्या पद्धतीचे गायडेड मेडिटेशन ऐकणं हे सुद्धा मला वाटतं एक पद्धतीचं आहे. सो एनिथिंग यू व्हेंट आउट, एखादी कुठली गोष्ट जी तुम्ही रिलीज करताय ती स्ट्रेस रिलीजशी रिलेटेड असू शकते किंवा आनंद व्यक्त करण्याची असू शकते. जिथं तुम्ही व्यक्त होताय तिथं तुमच्या शुगर लेवल 100% कंट्रोलमध्ये येणार.
कारण ते एका बाजूला एंडॉर्फिन तयार करत आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या कॉर्टिसॉल लेवल खाली आणत आहे. सो एंडॉर्फिन्स हॅपी हॉर्मोन्स. हॅपी हॉर्मोन्स. आउट ऑफ क्युरियोसिटी, झोप छान लागते का? लागणार ना. म्हणजे मेडिटेशन जेव्हा आपण करतो डेली बेसिसवर जेव्हा मेडिटेशन करतो, डायबिटीजमध्ये किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये किंवा जो कोणी स्ट्रेस सोबत झगडत असेल अशा लोकांना 100% झोपेचा प्रॉब्लेम येत असणार. तर अशा मेडिटेशन केल्यामुळे, अशा टेक्निक्स वापरल्यामुळे, जसं तुम्ही आता सांगितलं बेसिकली झोपेमध्ये पण कसं आहे की झोप लागणं आणि झोप पूर्ण होणं याच्यात फरक आहे. क्वालिटी स्लीप अँड क्वांटिटी स्लीप. काही जण असतात ज्यांना जे म्हणतात मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही, मी 8-9 तास निवांत झोपतो किंवा झोपते. पण ती क्वालिटी स्लीप आहे का? तुम्ही तेवढ्या डीप लेवलला जाऊन झोपता का? का प्रत्येक वेळेला तुम्हाला खुट्ट झालं की जाग येते? जर असं होत असेल तर तुमची ती क्वालिटी स्लीप होत नाही. सो मेडिटेशन जर आपण झोपण्या अगोदर जर केलं, म्हणजे जस्ट झोपेच्या अगोदर, म्हणजे आम्ही DFFच्या कम्युनिटीमध्ये बरेच वेळेला डिस्कस करताना झोपण्याच्या अगोदरचं एक शेड्यूल त्यांना सांगतो की काय केल्याने तुम्हाला एक क्वालिटी स्लीप मिळू शकते. त्यातला एक पार्ट म्हणजे मेडिटेशन आहे, जे नुसतं म्युझिकल असू शकतं, चॅन्टिंग असू शकतं किंवा दिव्यासोबतचं एखादं मेडिटेशन असू शकतं, व्हॉट एव्हर. और शांतपणे झोपून आजचा दिवस कसा गेला ह्याचे जरी तुम्ही प्लस मायनस तुमच्या डोळ्यासमोर आणलं, ते सुद्धा मेडिटेशन असू शकतं. जेव्हा तुम्ही हे करून झोपता, तुमची डीप स्लीप तुम्हाला मिळू शकते आणि क्वालिटी स्लीपचा अनुभव येतो. आता ज्यांना झोप येतच नाही किंवा ज्यांना झोपेचे इश्यूज आहेत, डेफिनेटली मेडिटेशन इज नॉट ओनली द थिंग विच विल वर्क ऑन देम. म्हणजे फक्त ते नाही वर्क होणार, बाकीच्याही गोष्टी फॉलो कराव्या लागतील. पण मेडिटेशन आणि झोप याचा खूप जवळचा संबंध आहे असं मला वाटतं, फॉर क्वालिटी स्लीप, नॉट फॉर द क्वांटिटी स्लीप. डॉक्टर, तुमच्यासाठी खरं तर हा प्रश्न आहे माझा की डायबिटीजमध्ये मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज येतात का? आता मेंटल हेल्थमध्ये 2 भाग राहतात. एक आलं म्हणजे तुम्हाला जिथं थेरॅपेटिक इंटरव्हेन्शन लागणार, आणि एक आहे ते कोपिंग मेकॅनिझम माझं बिघडलेलं आहे, म्हणजे डायबिटीसमुळं माझी मेंटल हेल्थ बिघडलेली आहे. हा एक भाग झाला की बाबा मला सततच्या गोळ्या औषधं हे घेणं, डायबिटीसच्या होणाऱ्या त्रासामुळं माझ्या मनात अँझायटी झाली आहे, फिअर वाढलेली आहे, मला माझं फ्युचर इनसिक्युअर वाटते, मला काहीतरी होईल का, माझ्या मनात भीती तयार झालेली आहे. हे सगळे डायबिटीस आणि त्याच्या कॉम्प्लिकेशनमुळं येणारे सगळ्या गोष्टी आहेत. किंवा माझी शुगर कंट्रोल होतच नाही आहे, माझी शुगर काय वाढतच राहणार, मग मला काही आजार तर होणार नाही ना. हे डेफिनेटली तुम्ही मेडिटेशन किंवा ह्यानं करू शकता. पण त्याच्या पुढं जाऊन तुम्ही डिप्रेशन, सप्रेशन आणि त्याच्या पुढं तुम्हाला बायपोलर डिसऑर्डर, निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुमच्या ह्याच्यात सिम्पटम दिसायला लागले, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला थेरॅपेटिक इंटरव्हेन्शन लागतं. त्या केसमध्ये आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांची पण हेल्प घ्यावी लागते. सो हे 2 भाग आहेत की जर का माझा फक्त इमोशनल माझं वेलबिंग बिघडलेलं आहे, माझे इमोशन्स कुठेतरी अप अँड डाऊन होत आहेत, कुठेतरी माझ्या मनात सप्रेशन आहे, कुठेतरी माझ्या मनात गिल्ट आहे, कुठेतरी माझ्या मनात फिअर आहे, ती डेफिनेटली आपण ह्या टेक्निकनी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना काउन्सिलिंग आणि सायकोलॉजिकल थेरपी, बरोबर, ह्याचा वापर करून तुम्ही त्या गोष्टी इमोशनल वेलबिंग तुम्ही अचीव करू शकता. पण त्याच्या पुढं जर का परिस्थिती गेली असेल किंवा दुसऱ्या काही कारणांमुळं माझी मानसिकता बिघडली आणि त्यामुळं मला डायबिटीज झाला असेल, तर तो इलेमेंट तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांची किंवा सायकोथेरपीचा वापर त्यात लागणार. एक आहे ते काउन्सिलिंग पार्ट. सो मेडिटेशन, स्ट्रेस रिलीज या ज्या टेक्निक आपण आता बोलतोय, या सायकोथेरपीमध्ये येत नाही, त्या काउन्सिलिंगमध्ये येतात, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग. तेवढे ओपन होतात का डॉक्टर पेशंट्स तुमच्यासमोर? तुमच्या जर काही फेस करत 100%. आणि त्यांना ओपन होत नसते तर आपल्याला थोडं त्यांना पर्सनली विश्वासात घेऊन त्यांना काउन्सिलिंग करून थोडंसं त्यांच्याबरोबर थोडासा त्यांना काही प्रश्न विचारले, कम्फर्टेबल करून त्यांना ओपन अप करायला दिलं तर ते डेफिनेटली ओपन अप होतात. आणि त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट काय असतो की त्यांना लगेच इमिजिएट सोल्युशनची अपेक्षा नसते. माझं कोणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं आणि मला मोकळं होऊ द्यावं. मग ते व्हेंटिंगच्या द्वारे आपण करू शकतो, रडण्याच्या द्वारे करू शकतो, काही अशा पद्धतीचे पण मेडिटेशन्स आहेत, जसं डायनॅमिक मेडिटेशन्स वगैरे आपण म्हणतो. तर हा जो सगळा राग, द्वेष, गिल्ट जी आहे ती सगळी तुम्ही बाहेर काढू शकता. तर त्या टेक्निकच्या द्वारे पण आपण या गोष्टी करू शकतो. जर्नलिंगची टेक्निक आपण ह्याच्यामध्ये मला वाटतं शिकवतो की ज्याच्यात लोकांना तुमच्या मनात जे काही निगेटिव्ह आहे, जे काही ते लिहून काढा आणि जो काही राग आहे तो त्या कागद फाडून किंवा जाळून तुम्ही तो हे करून टाका. सो ह्या खूप साऱ्या टेक्निक्स आहेत की ज्याच्याद्वारे आपण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करून त्याला स्ट्रेसमधून बाहेर काढू शकतो. आणि त्यानं होत नसेल तर मग तुम्हाला पिलचा जर का वापर करायला लागला तर मग ती केस सायकोथेरपीमध्ये जाते.
याच्यातले. काय ऍड कराल ह्यामध्ये, वेगळ्या ॲस्पेक्ट्स काही असतील? डेफिनेटली. म्हणजे हे असं आहे की कोंबडी आधी का अंड आधी, तसं स्ट्रेस आधी का लाईफस्टाईल डिसऑर्डर अगोदर. तर स्ट्रेसमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होतो आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर झाल्यामुळेच हा वेगळा स्ट्रेस असतो की मला हे झालेलं आहे, मला सोसायटीमध्ये एक वेगळं स्थान दिलं जात आहे, मी काही गोष्टी करू शकत नाही आहे, किंवा मला काही गोष्टी जसं इन्सुलिन आहे किंवा अजून काही गोड न खाणं आहे हे या फोर्सफुली कराव्या लागत आहेत, ह्याचा एक वेगळा स्ट्रेस असतो. पण हा स्ट्रेस प्रत्येक वेळेला मॅनेज करणं गरजेचं आहे. मग तिथे आपण वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करू शकतो. जसं सरांनी सांगितलं जर्नलिंग, नॉट ओन्ली फॉर निगेटिव्ह. मी तर बऱ्याच वेळेला पेशंटना सांगते की तुम्ही 4 ते 5 विभागामध्ये जर्नलिंग करा, जिथे तुमची पॉझिटिव्हिटी पण बाहेर येईल, ग्रॅटिट्यूड पण येईल, निगेटिव्हिटी पण येईल, तुमचे ड्रीम्स पण येतील आणि तुमचे गोल्स पण येतील. सो अशा पद्धतीने येस, तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा लिहिता एखादी गोष्ट, तेव्हा तुम्ही जेवढं विचार करता त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ती तुमच्या मेंदूमध्ये ती इम्प्रेस होते गोष्ट, तुमच्या विचारांमध्ये सुद्धा आणि तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा. त्यामुळे आपण DFFच्या ह्याच्यामध्ये जर्नलिंगला अत्यंत महत्त्व देतो की जर्नलिंग हे मस्ट आहे. इवन तुम्ही बिगनर म्हणून मेडिटेशन करत असाल तरीसुद्धा थीम मेडिटेशनचा उपयोग तुम्ही करू शकता. थीम मेडिटेशन म्हणजे काय, प्रत्येक महिन्याची वेगवेगळी थीम घ्या आणि मेडिटेशन करा की या महिन्याची थीम माझी म्युझिक मेडिटेशन आहे आणि मला या महिन्यामध्ये माझ्या फिअर्सवरती काम करायचं आहे. थीम मेडिटेशन, त्याचं जर्नलिंग सुरू करा. आज मी 10 मिनटं जर्नलिंग केलं आणि त्यात मला हा अनुभव आला, किंवा नाही मला आज नाही कंटाळा आला, माझं लक्ष नाही लागलं. बिकॉज ऑफ दिस यू कॅन ॲक्च्युली ट्रॅक की तुमचं मेडिटेशनचा प्रोग्रेस जो आहे तो कसा चालू आहे. सो त्या पद्धतीने सुद्धा आपण ट्रॅकिंग करू शकतो किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. सो थीम मेडिटेशन करू शकतो आपण. त्याच्यानंतर जार टेक्निकसुद्धा वापरू शकतो. जार टेक्निक म्हणजे स्वतःचेच जार्स आपल्यासमोर ठेवायचे, जसं की ॲप्रिसिएशन असेल किंवा रिग्रेट असेल किंवा इम्प्रूव्हमेंट असेल, आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या स्टिकी नोट्स असतात त्या स्टिकी नोट्सवरती आपल्याचबद्दलचे ॲप्रिसिएशन नोट्स, आपल्याचबद्दलचं इम्प्रूव्हमेंट पॉईंट्स किंवा आपल्याचबद्दलचे रिग्रेट पॉईंट्स तुम्ही लिहून त्याची चिठ्ठी बनवून त्या जार्समध्ये आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता की राईट अ लेटर टू युअर सेल्फ. आपण म्हणजे ॲप्रिशिएशन हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही आहे, एक्सप्रेशन हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही आहे, कंपॅशन हे फक्त दुसऱ्यांसाठी नाही आहे, ते कंपॅशन आपल्या स्वतःसाठी पण आहे, ॲप्रिशिएशन आपल्यासाठी पण. एकदा कधीतरी स्वतःला लेटर लिहून तरी बघा. डिअर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, मला तुमच्यामध्ये या गोष्टी आवडल्या, या गोष्टी खूप छान आहेत तुमच्यामध्ये, या गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि व्हॉट एव्हर ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत केल्या त्यासाठी मला तुमचा खूप अभिमान आहे. ह्यामध्ये जे आपण हरवलेलो असतो ते सापडतं आपल्याला. आपण एक थर्ड व्यक्ती म्हणून बघतो. म्हणजे बऱ्याच वेळेला कधी कधी मजेत मी म्हणतो की बाबा दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोल म्हणलं तर तो 1 तासभर बोलेल, पण त्याच व्यक्तीला म्हटलं चल स्वतःबद्दल एक बोल तर 5 मिनटं बोलणं पण डिफिकल्ट होईल. सो मेडिटेशन तुम्हाला किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये स्वतःला जाणून घेणं आणि स्वतःचं काय ताकद आहे ही समजून घेणं, हे कोपिंग मेकॅनिझमकडे तुम्हाला खूप लवकर घेऊन जातं, जे डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर जेव्हा प्रेम करायला लागता, वेन यू डेव्हलप सेल्फ लव्ह, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ते सुदिंगकडे घेऊन जातं. बरोबर आहे अगदी. तुम्हाला काय वाटतंय सेल्फ लव्ह बद्दल? जसं मगाशी पण मी म्हटलं की मेडिटेशन ही इंटेन्शनली केलेली गोष्ट आहे, ही आपोआप नाही होणार. सो सेल्फ लव्ह हे इंटेन्शनली करणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही वेनी असू शकतं, तुमच्या ड्रेसिंग सेन्सवर असू शकतं, तुम्ही ड्रेसिंग चांगलं करायला सुरू केलं, तुम्ही तुमच्या स्किनची केअर चांगली घ्यायला सुरुवात केली, तुम्ही तुमचा वेळ चांगल्या पद्धतीने घालवायला सुरुवात केली, कन्झम्पशन ऑफ कंटेंट, तुम्ही काय वाचताय, कसे रील बघताय, कसे म्युझिक्स ऐकताय, कुठल्या लोकांबरोबर राहताय, ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही चेंज केला आणि त्यातले जर काही चांगले हे मुद्दे चालू केले, ते सुद्धा सेल्फ लव्ह असू शकतं. नॉट नेसेसरी सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःसाठी काहीतरी अवाढव्य काहीतरी केलं म्हणजे मी सेल्फ लव्ह केलं. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा रोजच्या जीवनामध्ये तुम्ही सेल्फ लव्ह डेव्हलप करू शकता. खूप छान. यातला एक असा प्रश्न येतोय मला आता की यात पोटेन्शियल रिस्क काय आहे गायत्री? येस, पोटेन्शियल रिस्क पहिल्यात गोष्ट म्हणजे जर तुम्ही विदाऊट नॉलेज किंवा कुठलाही विचार करता जर प्रोसेस फॉलो करायला सुरुवात केली तर बरेच वेळेला असं होतं की ती नुसतीच प्रोसेस फॉलो होते आणि त्याचा एंड रिझल्ट मिळत नाही. सो थोडंसं आपण जसं कंटेंट कन्झ्युम करण्यावरती मगाशी मी बोलले की पुस्तकं वाचणं
किंवा यूट्यूब म्हणा, गुगल म्हणा, ह्याच्यावरती आपण अशाही काही माहित्या गोळा करत असतो. तर आपल्याला जर मेडिटेशन करायचं आहे किंवा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काम करायचं आहे तर कसं करता येईल ह्याची थोडी माहिती वाचणं हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुमचा फोकस बदलू शकतो, तुमचा मार्ग चुकू शकतो, किंवा अगदीच तुम्हाला खूप इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल्सची हेल्पसुद्धा घेऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुला देईन की डायबिटीसची एखादी व्यक्ती आहे आणि त्यांनी खूप लॉंगर टाईम मेडिटेशन केलं, 25 मिनटं, 30 मिनटं, 40 मिनटं. मी योग निद्रा केली किंवा मी करायला गेलो विदाऊट एनी गायडन्स, विदाऊट एनी प्रॉपर नॉलेज. एक कुठलं तरी यूट्यूबवर म्युझिक सापडलं आणि मी करायला गेलो. त्याच्यामुळे देर माईट बी पॉसिबल की तुमच्या हॅपी हार्मोन्स तुमचे हे होत गेले, सिक्रेट होत गेले, काही तुमचा स्ट्रेस कमी होत गेला, सगळं छान होत गेलं, पण त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल्समध्ये एकदम रॅपिडली चेंज झाला. असं होऊ शकतं. पण हे लक्षात घेता तुम्ही मेडिटेशन करण्या अगोदर तुम्ही काय खाल्लं आहे, तुमचा डायटरी चेंज काय आहे, तुम्ही प्रॉपरली हायड्रेट राहिला आहात का, मेडिसिन्स तुम्ही कुठले फॉलो करताय, हे सगळं थोडंसं नॉलेज घेऊन करणं खूप गरजेचं आहे. तर एक तर म्हणजे प्रॉपर नॉलेज. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात की मी फक्त मेडिटेशन करतो, मी तास तास मेडिटेशनच्या क्लासला जातो आणि मग मला काही गोळ्या औषधांची गरज नाही, किंवा मला डाएट फॉलो करायची गरज नाही, किंवा मला एक्सरसाइज करायची गरज नाही, मग माझ्या शुगर लेवल्स आणि मग माझ्या शुगर लेवल्स असं होतं. असं नाही होत. मला वाटतं की कॉम्प्लिमेंटरी आहे एकमेकांना. म्हणजे मी असं म्हणल्यासारखं आहे की माझ्या गाडीला 4 चाकं आहेत, मी एकाच चाकामध्ये हवा भरतो, बाकीच्या 3 चाकांमध्ये हवा नाही भरली तर काय चालणार नाही का? जी ती गाडीची अवस्था होईल तीच मग तुमची पण अवस्था होणार. सो यू शुड बॅलन्स. आणि ह्याच्यामध्ये हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी अशा पद्धतीनं आहे की मला जर का राईट डाएट फॉलो करायचं आहे, राईट डिटॉक्स करायचं आहे, एक्झरसाईजसाठी मला माझं माइंड स्ट्रॉंग पाहिजे आहे, या तिन्ही गोष्टींना बॅलन्स किंवा तिन्ही गोष्टींना बळ देण्याचं काम तुम्हाला तुमचे माइंड देतं आणि त्या माइंडला स्थिर ठेवण्याचं काम मेडिटेशन करतं. तो म्हणून मी म्हणतो काय, ज्याचं मन स्थिर, जो प्रेझेंट टेन्समध्ये, तोच डायबिटीस रिकव्हरीपर्यंत लवकर जाऊ शकतो, कारण त्याचा कंप्लायन्स वाढणार आहे, त्याची कन्सिस्टन्सी वाढणार आहे. सातत्यपूर्ण एकाच डायरेक्शनमध्ये केलेले एफर्ट्स आपल्याला सक्सेसपर्यंत घेऊन जातात. सो आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं, इथं बसलेले सगळेजण ॲग्री पण करतील की मला लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत, लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत. पण लाईफस्टाईल चेंजेस करण्यासाठी जे मोटिवेशन लागतं आणि इम्प्लिमेंटेशनच्या वेळी फेल्युअर आल्यानंतर परत उठून परत त्या मार्गावर जाण्यासाठी जी मनाची ताकद लागती, जी बाकी कुणी देऊ शकत नाही, ती तुम्हाला मेडिटेशनमुळे येते. दॅट्स वाय मेडिटेशन हा आपल्या ह्याच्यातला महत्त्वाचा पिलर आहे. आणि ह्या सगळ्याला जोड देणं गरजेचं आहे की हे सगळ्या डायरेक्शनमध्ये मी चाललो आहे का, ते अशा व्यक्तीकडनं कन्फर्म करून घेणं की ज्याला त्याच्यामध्ये नॉलेज आहे. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये येतात मग तुम्ही गोळ्यांच्या औषधांचे डोस कमी करा. सो चारही पिलर महत्त्वाचे आहेत. तर ते टेबल जसं स्थिर होणार, ती गाडी तशी व्यवस्थित चालणार, तर मेडिटेशन हा एक त्याचा एक स्तंभ आहे. मेडिटेशन हा एक मोठा पैलू आहे. त्या पद्धतीनं तुम्ही मेडिटेशनला घेतलं पाहिजे. मेडिटेशनला पिलसारखं नका ट्रीट करू, आज मैंने ये पिल खाया और कल शुगर नॉर्मल आ गया किंवा मेरा इलनेस भाग गया, असं नाही होणार. पण ते स्लो प्रोसेस जरी असली तरी ती शुअर शॉट तुम्हाला कंप्लायन्सकडे घेऊन जाते. ज्यांना वेगाने डायबिटीस रिकव्हरी हवी आहे, ज्यांना लवकरात लवकर डायबिटीस फ्री व्हायचं आहे, त्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे, त्यांनी स्ट्रेस रिलीजवर 100% काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांना लवकरात लवकर डायबिटीस फ्री व्हायचं. उदाहरण पण अगदी अप्रोप्रिएट दिलं. म्हणजे कुठलीच गोष्ट एकल हाती नाही होणार. फक्त डाएट तुम्ही फॉलो करताय आणि एक्सरसाइज करत नाहीये, मेडिटेशन करत नाहीये, होणार नाही. मी जिमला रोज सकाळी जाते, व्यवस्थित जिम 2 तास करते, पण मी ऑफिसमध्ये जाऊन 10 लोकांवरती ओरडतीये आणि माझा स्वभाव रागीट आहे आणि मी चिडचिड करतेय किंवा मला एक प्रकारचं हे आहे, निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे माझी, माझा स्ट्रेस कमी नाही होणार. मी कितीही जिम केलं किंवा कितीही प्रॉपर खाल्लं तरी ते नाही हे होऊ शकणार. एक शेवटचा प्रश्न गायत्री, कसं सेल्फ मोटिवेटेड राहणं किंवा कॉन्स्टंट मोटिवेटेड राहणं कसं शक्य आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये? त्याच्यासाठी मला असं वाटतं छोट्या छोट्या स्टेप्स घेणं खूप गरजेचं आहे. जसं मगाशी मी 5 मिनिट रूल सांगितलं की आधी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा, की फक्त 10 मिनिटाचं मेडिटेशन. मग हळूहळू जेव्हा तुम्ही जवळजवळ महिनाभर किंवा 15-20 दिवस कॉन्स्टंटली मेडिटेशन करताय, 10 मिनिटाचं, 5 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, मग जर्नलिंग करायला सुरुवात करा, तुमचा अनुभव लिहायला सुरुवात करा, तुम्हाला येणारे त्याच्यामधले ऑब्स्टॅकल्स लिहायला सुरुवात करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सतत जर मोटिवेट राहायचं असेल ना, तर आपल्या मेडिटेशनमध्ये थोडासा एक काय म्हणतो वेगळेपणा आणायचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो वेगळेपणा तुम्ही म्युझिक थ्रू आणू शकता किंवा प्रॉप्स थ्रू आणू शकता. प्रॉप्स म्हणजे मेडिटेशन करताना दिवा वापरणं
मेडिटेशन करताना आजकाल आपण खूप ऐकतो की म्युझिकल मेडिटेशन्स होतात, डान्स मेडिटेशन्स होतात. डान्स मेडिटेशन्स करताना मी स्वतः डान्स मेडिटेशन प्रॅक्टिशनर आहे, सो मी त्याच्याबद्दल जास्त सांगू शकते की आम्ही मेडिटेशन करताना दुपट्टाच वापरतो, मेडिटेशन करताना आम्ही क्रेयॉन्स वापरतो, मेडिटेशन्स वापरताना आम्ही मुद्रा वापरतो. सो ह्या काही गोष्टी आपण ॲड ऑन त्याच्यामध्ये करू शकतो. फक्त जर एक ट्रॅडिशनल वेनी मेडिटेशन करायचं म्हटलं ना तर डेफिनेटली तुम्हाला तेवढं मोटिवेशन राहणार नाही. तुम्हाला जर ते मोटिवेशन पुढे ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणणं गरजेचं आहे. अजून एक पॉईंट ऍड करेन मी, असा ग्रुप जॉईन करा जो रेग्युलरली मेडिटेट करतोय, आयदर ऑनलाईन और ऑफलाईन. जुन्या काळी आपण बघायचो अगदी, तर त्या भजनी मंडळासाठी बायका एकत्र यायच्या आणि एकत्र एका टाळ आणि याच्यावरती एक तासभर बसायच्या आणि नंतर गप्पा मारायच्या. तर तो पण मेडिटेशनचाच भाग आहे. बाकी लांब कशाला जायचं? वारकरी जे आपल्याला जातात त्यांनी कुठं काय वेगळं हे केलेलं आहे का? तो एकच जयघोष चाललेला असतो आणि त्या ह्याच्यामध्ये टाळ आणि मृदुंगाचं त्याच्यावरती आपण जी आरती म्हणतो, या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर तुम्ही कम्युनिटीमध्ये 5-6 लोक येतात आणि एकाच धारणेमध्ये एकाच ह्याची तुम्ही त्याची आरती ओवाळत असता किंवा आरती म्हणत असता. सो तुम्हाला एकतर लोनली तुम्ही एकटे असाल तर तुम्ही अशा गोष्टींचं हे करा किंवा अशा ग्रुपमध्ये तुम्ही जावा. कारण ग्रुपमध्ये काय होतं की ती जी ग्रुपची एनर्जी आहे ती तुम्हाला प्रेरित करते. माझ्याबरोबर हा करतोय तर ॲटोमॅटिकली त्याचे ब्लेसिंग्स पण आपल्यापर्यंत येतात आणि पूर्ण सगळ्यांची एनर्जी जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये वाढत जाते. मग तुम्ही ग्रुप तसा जॉईन करा की जो तुम्हाला मोटिवेटेड ठेवेल. जसं आपण म्हणतो की जिमला जाणारी 4 टाळकी असतील तर मग एकमेकांना ती बरोबर घेऊन जातात, जशी पार्टीला घेऊन जाणार आहेत. तसे मेडिटेशनचा पण ग्रुप फाइंड आउट करा आणि आज भरपूर असे ग्रुप्स आहेत, ऑनलाईन पण आहेत, ऑफलाईन पण आहेत. जॉईन आणि तिथं प्रेझेंट राहा, ॲटोमॅटिकली तुमचं मेडिटेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण बघतो आपल्या प्रत्येक कम्युनिटीमध्ये सुद्धा एक गोष्ट असते, जसं महाराष्ट्रीयन लोक मंगळागौर करतात. बरोबर. 4 लेडीज येतात, काहीतरी तिथे त्यांचा आनंदाची घेवाणदेवाण करतात. तसं गुजराती लोकांमध्ये बघितलंच तर तू त्यांचा गरबा असतो किंवा प्रत्येक कम्युनिटीमध्ये काही ना काहीतरी तिथल्या पूर्वपार ह्याच्याप्रमाणे ग्रुप ॲक्टिव्हिटी केलेली आहे जिथे आपण आनंदांचा खरं तर घेवाणदेवाण करतो आणि इट्स नथिंग लाईक मेडिटेशनच म्हणू शकतो त्या गोष्टीला आपण. परफेक्ट. व्हॉट अ ब्युटिफुल एपिसोड इट इज. म्हणजे खूपच छान वाटतं आणि खूप खूप आभार. आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर दिस एपिसोड. अँड ऑन दिस नोट खूप छोट्या छोट्या टेक्निक्स, खूप छोटे छोटे उपाय पण ज्याचे खूप लाँग टर्म आपल्याला फायदे मिळणार आहेत असे आपल्याला जे यातनं मिळालेले आहेत. सो प्लीज हा एपिसोड नक्की पूर्ण बघा आणि शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं, कारण ह्याचा उपयोग सगळ्यांना होणार आहे. आनंद पसरवा. खूप खूप धन्यवाद. जाता आता संपदा फक्त एकच सांगून जाईल, हरवलो असतो आपण स्वतःच्या शोधात, धुंडत असतो आपण आपल्या मनाच्या गोंधळात, ध्यानात पुन्हा मिळते स्वतःची वाट, आपल्या आतल्या आवाजात सापडते आपली खरी साथ. क्या बात आहे. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड.